प्रभाग क्रमांक 13 येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभागातील नागरिकांसाठी मोफत महा ई सेवा शिबिराचे आयोजन झाले। सदर शिबिर बोल्ली मंगल कार्यालय येथे झाले। भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे व भाजप नेते देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजन करण्यात आले। या शिबिरात मतदार नोंदणी व दुरुस्ती, आधार नोंदणी दुरुस्ती, आयुष्मान भारत कार्ड, ई श्रम कार्ड नोंदणी, रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती आदी ई सेवा मोफत देण्यात आले। या शिबिराचा जवळपास 2500 जणांनी लाभ घेतला। यावेळी आयोजक देवेंद्र कोठे हे महा ई सेवेसाठी येणाऱ्या नागरिकांना माहिती देत होते व कार्यकर्त्यांना नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात सूचनाही देत होते। सदर शिबिर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होते। यावेळी सत्यनारायण गुर्रम, भूपती कमटम, बजरंग कुलकर्णी, गिरीश बत्तुल, सदानंद गुंडेटी, नागेश सरगम आदी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, प्रशांत बडवे यांचीही प्रमुख उपस्थिती होती। यावेळी देवेंद्र कोठे यांच्या हस्ते रंगनाथ बंग यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला। एक मोठ्या भव्य शिबिरामध्ये आज येण्याचा योग आला। देवेंद्र कोठेंनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याचं, त्यानंतर आयुष्यमान कार्ड, आधार कार्ड या सगळ्या वेगवेगळ्या विषयाचं हे तिसरं शिबिर सोलापुरामध्ये घेतलं। एक अतिशय मोठं काम आणि आत्ता गरजेचं असणारं काम। म्हणजे आता आपण लोकसभेची निवडणूक पाहिली, त्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं वगळली गेली होती आणि नावं वगळल्यामुळे लोकांना मतदान करता आलं नाही। ही जाण लक्षात घेऊन देवेंद्रने आत्ता या ठिकाणी एक मोठे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद इथं मिळतोय असं आपण बघतोय। हे आता मी आल्यानंतर मी बघितलं तर जवळपास 700-800 लोकांनी आत्ता त्याचा फायदा घेतला आहे। म्हणजे संध्याकाळी संपेपर्यंत मला असं वाटतं की 2-1 हजार तरीपेक्षा जास्त लोक याचा फायदा घेतील आणि एक चांगला उपक्रम देवेंद्र या ठिकाणी राबवतोय। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट देवेंद्रला पण सांगायची आहे की अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही तुमच्या ताकदीवर घ्या। कोण काय म्हणतंय, कोणी काय सांगितलं, हिने असं म्हणलं तसं म्हणलं, काही न करता आपल्या ताकदीवर आपण कार्यक्रम घ्यायचे आणि समाजाची सेवा करायची। हे देवेंद्रजींनी एक चांगलं व्रत घेतलेलं आहे, त्या पद्धतीने तो काम करतोय। आणि म्हणजे माझ्या प्रभागाचा तो नगरसेवक होता, त्यामुळे त्या प्रभागामध्ये किती पद्धतीने तो काम करतो हे मी स्वतः पाहिलेलं आहे। त्याच्यामुळं आता तो शहर स्तरावर काम करत असल्यामुळे आता शहरामध्ये सुद्धा तो असं चांगल्या पद्धतीने काम करेल असं नक्की याच्यामध्ये वाटतंय। परंतु आजचं जे शिबिर बघितल्यानंतर आणि त्याचा स्वतःचा उत्साह बघितल्यानंतर असं वाटतंय की या पुढच्या शिबिरामध्ये सुद्धा निश्चितपणे यशस्वी होईल। ह्याच्यापूर्वी 2 शिबिरं झाले, हे तिसरं शिबिर आहे। आता ह्याच्या पुढं अजून त्यांनी एक 10-12 शिबिरं असे सगळ्या पद्धतीने शहरामध्ये घ्याव्या आणि जास्तीत जास्त मतदारांची नोंद करून घ्यावी आणि लोकांना त्याचा लाभार्थी बनवावं, एवढंच मला या ठिकाणी सांगावं वाटतंय। धन्यवाद।